नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपलं उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत बघा, इयत्ता 6वी गणित सराव संच 28 पाहणार आहोत। खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येचे असलेले प्रमाण काढा। आता पहिली संख्या आहे 24 आणि दुसरी आहे 56। ह्यांच्या दोघांचं काय करायचं, आपल्याला प्रमाण काढायचं आहे। त्यासाठी आपण लिहून घेऊ शकतो बघा, 24/56। आता 24 आणि 56 हे दोन्ही पण एकाच पाड्यात आपल्याला असायला हवेत। बघा 8च्या पाड्यामध्ये बघा 24 पण आणि 56 पण आहे। 8 त्रिक 24, 8 7 56। मग आपण हे असं लिहू शकतो बघा, 8 त्रिक 24, 8 7 56 असं लिहिलं तरी चालतं बघा। 8 त्रिक 24, 8 7 56 म्हणजेच आपला प्रमाण जे आलेलं आहे ते आलेलं आहे 3/7। 3/7 समजलं। चला आता आपण दुसरं बघूया। दुसरं आहे 63 आणि 49। 63 आपण लिहून घेऊ, 63 आणि छेद 49। बघा 7च्या पाड्यात 49 येतात आणि 63 सुद्धा येतात बघा। 7 9 63, 7 7 49। मग आपण लिहू शकतो 7 9 63, 7 7 49 म्हणजेच 9/7। बघा तिसरं गणित आहे 52 आणि 65। बघा 52 आणि 65 तर 13 ने भाग जातो बघा, कारण की 13च्या पाड्यामध्ये आपल्याला 52 पण भेटतात आणि 65 पण भेटतात बघा। 13 चौक 52 आणि 13 पंचे 65 म्हणून लिहून घ्या की ह्या 13 चौक 52 आणि 13 पंचे 65 म्हणजेच आपलं उत्तर येतं 4/5। चौथं आहे 84 आणि 60। 84/60। 84 बघा 12च्या पाड्यामध्ये आणि 60 पण 12च्या पाड्या आहे बघा। बारी 7 84 आणि बारी 5 60 लिहून घ्या। बारी 7 84, बारी 5 60, 7/5 उत्तर आलं बघा। 7/5 हे आपलं उत्तर आलं बघा। पाचवं गणित आहे 35 आणि 65। 35ला आपल्याला बघा 5 ने भागतो, कारण की एक स्थानी 5 आहे, इथं पण एक स्थानी 5 आहे। तुम्हाला 5ची कसोटी माहिती असेल बघा, कारण की मी मागच्या व्हिडिओमध्ये दिले बघा, तुम्हाला कसोट्या दिलेल्या आहेत। तो व्हिडिओ नक्की पहा, कारण की ह्याच्यामुळे त्याचा उपयोग जास्त होईल आपल्याला। बघा 5 एकक स्थानी, इकडे पण 5 एकक स्थानी, म्हणजे 5 ने भाग जाऊ शकतो, तरी पण आपण इथे घालून बघू, कारण की 5च्या पाड्यामध्ये 65 आपल्याला थोडंसं लांब हे भेटणार आहे बघा। 65 आणि भागिले 5, 5 एक 5, 6 5 गेला 1, वरतून घेतला 5, 5 त्रिक 15 म्हणजे 13 नंबरला काय येणार आहे आपल्याला 65 ही संख्या येणार आहे। म्हणून 35/65 जर लिहिलं आपण तर आपल्याला बघा मिळते 5 7 35 आणि 65 म्हटलं की 13 ह्या संख्येला भेटते, म्हणजे आपण लिहू शकतो 7/13 हे आपलं उत्तर आपल्याला भेटेल। 6वं आहे बघा त्याच्यामधलंच पहिल्या प्रश्नातलं 121 आणि 99। आता 121ला 99ला भाग जातो बघा 11 ने, म्हणजेच आपण आता 11 ने ह्याला जातोय का बघून घेऊया। बघा 121ला आपण जर 121ला 11 ने भागवलेला, 11 1 11, 12तनं 11 गेले, 1 उरला, वरतून घेतला 1, 11, 11 1 11 बघा, म्हणजे 11 नेच भाग गेला, म्हणजे 11 11 121 येतात, म्हणजे 121/99 म्हणून लिहू शकतो आपण बघा 11 11 121, 11 9 99, 11 9 9 म्हणजेच 11/9 हे आपल्याला उत्तर भेटतं। चला आता दुसरा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न दुसरा आहे बघा, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर काढा। त्यातलंच पहिलं आहे बघा 25 मणी आणि 40 मणी। मणी दोन्हीकडे मणी आहेत बघा। आता म्हणजेच आपल्याला लिहावं 25/40। तर 25/40 बघा 5 आहे एकक स्थानी, इथे 0 म्हणजे 5 ने भाग जाते बघा। 5 5 5 25, 5/8 मग इथे लिहू शकतो बघा आपण 5 5 25, 5/8 5/8 हे उत्तर आलं आपलं बघा। दुसरं आहे 40 रुपये 120 रुपये। मग लिहा, इथं दोन्हीकडे रुपये आहेत, म्हणून आपल्याला एक छेदस्थानी लिहायला काही हरकत नाही बघा। 0ला 0 गेला बघा, 0ला 0 गेला, वरती 4 राहिला, खाली 12 राहिला, 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणून लिहा 1/3 हे उत्तर भेटतं आपल्याला।
चला तिसरा आहे बघा 15 मिनिटे 1 तास. आता मिनिटे इथे मिनिटे आहे इथे तास आहे, मग ह्याला काय करावं लागलं आपल्याला तासाला मिनिटांमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. बघा 1 तास म्हणजेच आपले किती मिनटं असतात 60 मिनिटे. 60 मिनिटे म्हणून इथं लिहू शकतो बघा 15 मिनिटेवरती लिहिलं 15 मिनिटे छेद 60 मिनिटे. 1 तासाला काय केलं आपण मिनटामध्ये कन्वर्ट केलं मिनिटे. आता 15च्या पाड्यामध्ये 15 आणि 60 हे एकाच पाड्यामध्ये असले पाहिजेत बघा. 15च्या पाड्यामध्ये 15 पण आहे 60 पण आहे. 15 × 15 15 चोक 60 बघा 15 × 15 15 चोक 60 म्हणजे 1/4 हे उत्तर येतं आपल्याला. किती 1/4. चला इथे बघा 30 लिटर आणि 24 लिटर हे चौथं गणित आहे आपल्याला. बघा इथे दोन्हीकडे काय हे दिसतं लिटर दिसतं म्हणजे ह्यांना काय चेंज करण्याची गरज नाही आहे आपल्याला, म्हणून लिहू शकतो 30/24 लिटर लिहिलं तर चालते पुढे, तसं काही नाही आहे. ठीक आहे. आता बघा इथे 0 इथे 4 आहे. आपल्याला 2ची कसोटी माहिती आहे बघा 0 2 4 6 8 एकक स्थानी असेल तर 2ने भाग जातो. तर बघा 2ने भाग घालवला आपण बे 1 बे उरला इथे 1 बघा 3तनं 2 गेला 1 उरतो बघा. बे 5 10 बे 1 बे बे 2 4 15/12 किती आलं आपल्या इथे 15/12. पण आता 15 आणि 12 हे एकाच टेबलमध्ये आहेत का तर हो. कोणाच्या तर बघा 3च्या टेबलमध्ये मला वाटते आहे, कारण की बघा 3 × 3 3 2 7 3 3 9 3 चोक 12 3 5 15 3 5 15 आणि 3 चोक 12 म्हणजेच आपण जास्त भाग दिला तर 5/4 हे उत्तर आपल्याला मिळते. चला आता आपण प्रश्न चला 5वा भाग काय 99 किलोग्रॅम आणि 44,000 ग्रॅम. आता बघा इथे ग्रॅममध्ये दिले इथे किलोग्राममध्ये दिले. आता आपल्याला काय करावं लागेल हे ग्राममध्ये आहे तसंच ठेवूया आणि हे किलोग्रॅम आहे ना ते ग्रॅममध्ये त्याचं रूपांतर करूया त्याचं. म्हणजेच 99 म्हणजे 1 किलोग्राम म्हणजे किती रे 1 किलोग्राम म्हणजेच आपल्याला भेटतं बघा 1000 ग्राम. किती 1000 ग्राम म्हणजेच 99 किलोग्राम म्हणजे किती 99 किलोग्राम म्हणजेच आपण म्हणतो बघा 99,000 ग्राम. 99,000 ग्राम. कळलं का. ठीक आहे. चला आता बघा 99,000 आहे म्हणजे आता काय लिहावं लागेल किलोग्राम नाही ना, मला आता ग्रॅममध्ये रूपांतरित केले म्हणजे 99,000 छेद 44,000. घाबरू नका उत्तर मग खूप मोठं आहे असं वाटू नका तुम्हाला, प्रश्न खूप मोठा आहे. बघा आपण आता 1 0 गेला वरचा गेला खाली गेला, वरचा 1 0 गेला खालचा 1 0 वरचा 1 0 गेला खालचा 1 0 गेला, उरले किती 99/44. लिहून घ्या खाली 99/44 उरले फक्त. ठीक आहे. आता हा 99/44 आहे. 99ला आणि 44ला बघा दोन्हीकडे समान समान अंक आहेत. 9 9 इथे 4 4 म्हणजेच आपल्याला 11ने भाग जाऊ शकतो. कितीनी 11ने. तर आपण 11ने भाग घेतला बघा 11 9 99 11 चोक 11 9 99 11 चोक 44. मग आपलं उत्तर काय आलं 9/4 हे आपलं उत्तर आलं. समजलं का. सोपं झालं का नाही. चला आता त्याच्यातलं 6वा बघूया आपण. बघा 6वा 1 लिटर आणि 250 मिलीलिटर. आता 250 मिलीलिटर मिलीलिटरचं लिटरमध्ये करू शकत नाही कारण की 250च आहे. बघा 1 लिटरचं आपण मिलीलिटरमध्ये करू शकतो रूपांतर. बघा 1 लिटर म्हणजेच किती रे तर 1 लिटर म्हणजेच आपलं 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर. मग आपण लिहू शकतो 1000 छेद 250 हो की नाही. तर मग आता बघा अंशाचा 1 0 आणि छेदाचा 1 0 गेला. ठीक आहे. उरले किती बघा 100/25 उरले. किती उरले 100/25. बघा 25चा पाडा ज्यांना येत असेल ना त्यांना तर खूपच चांगलं आहे. नसेल जमत तर बघा एकक स्थानी 5 आहे इथे एकक स्थानी 0 म्हणजे 5ने भाग जाऊ शकतो बघा. तर 25चा येत असेल तर खूपच चांगलं. बघा 25 1 25 आणि 25 चोक 100 म्हणजेच आपण लिहू शकतो उत्तर 4/1 हे आपलं उत्तर आलं. चला आता ह्याच्यातलं 7वा बघूया. बघा 7वा आहे 60 पैसे 1 रुपया. आता रुपयाला आपण पैसेमध्ये कन्वर्ट करायचे. बघा 1 रुपया म्हणजेच किती पैसे
तर 100 पैसे. 1 रुपया म्हणजेच काय, तर 100 पैसे. मग आपण लिहू शकतो बघा इथे 60/100. आता तुम्हाला माहिती आहे अंशाचं 1 शून्य, छेदाचं 1 शून्य गेला, उरले किती, 6/10. किती उरले, 6/10. आता 6/10ला आपल्याला घालवायचे तर एकाच पाड्यामध्ये तो असला पाहिजे. बघा 2च्या पाड्यामध्ये 6 पण आहे आणि 10 पण आहे. 2×3=6 आणि 2×5=10 म्हणजेच आपलं उत्तर येतं 2/5. इथे आलं उत्तर 2/5. चला 8वा पाहूया आता. बघा प्रश्न आहे 750 ग्रॅम आणि काय अर्धा किलोग्राम. 1/2 म्हणजेच अर्धा. ठीक आहे, अर्धा किलोग्राम. 1 किलोग्राम म्हणजेच किती, 1 किलोग्राम म्हणजेच 1 किलोग्राम म्हणजेच 1000 ग्राम. बरोबर. आता ह्याचा अर्धा करायचा आपल्याला, म्हणजे अर्धा किलोग्राम, अर्धा किलो, 1000चा अर्धा किती, 500 ग्रॅम. हो की नाही. तर मग आपण लिहू शकतो आपल्याला 1/2 म्हणजे अर्धा किलोग्रामची किंमत किती भेटली, 500 किलोग्राम आपल्याला भेटलं. तर मग आपण लिहू शकतो 750/500. ठीक आहे. बघा अंशाचा 1 शून्य गेला, छेदाचा 1 शून्य गेला. बघा 75 उरले किती, 75/50. आता 25च्या पाड्यामध्ये बघा तुम्हाला 75 पण भेटतो आणि 50 पण भेटतोय. बघा 25×2 = 50 आणि 25×3=75. मग आपण लिहू शकतो इथं 3/2 हे आपलं उत्तर भेटतं आपल्याला. ठीक आहे. चला 9वा बघूया, शेवटचा. 9वा आहे बघा 125 सेंटीमीटर आणि 1 मीटर. आता 125 सेंटीमीटर आहे हे मीटरमध्ये, आता मीटरला सेंटीमीटरमध्ये करू. 1 मीटर म्हणजेच किती, 100 सेंटीमीटर. बरोबर की नाही. चला तर आपण लिहून घेऊ शकतो 125/100. किती, 125/100. बघा 100ला आणि 125ला 25ने भाग जातो. बघा 25चा पाडा व्यवस्थित लक्ष द्या. बघा तुम्ही असं लिहू शकता. बघा 25×100 आणि 25×5=125. मग लिहून घ्या 5/4 हे आपलं उत्तर आलं. कारण की 5/4ला परत भाग जातोय का, तर नाही जात. पुढे चला आता आपण प्रश्न 3रा पाहूया. प्रश्न आहे बघा 3रा. रीमाजवळ 24 वह्या व 28 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर काढा. कशाशी काढायचं, वह्यांचे पुस्तकांशी. म्हणून लिहून घ्यायचं वह्या, गुणोत्तर काढायचं ना, मग छेदल्या, वह्या छेद पुस्तक. मग बरोबर. आता वह्या किती आहेत, तर 24 वह्या आहेत म्हणून 24 लिहा, छेद पुस्तके किती आहेत, 18, मग 18 लिहा. आता 24/18 म्हणजेच आता 24 आणि 18 कोणाच्या पाड्यामध्ये आहे, तर बघा 6च्या पाड्यामध्ये आपल्याला दिसतंय. बघा 18 दिसतोय. बघा म्हणजेच आपण काय करू शकतो, असं पण लिहू शकतो बरं का. त्याची दुसरी पद्धत काय आहे, 24/6 आणि ते लिहा 18/6 असं पण लिहू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजेच भागाकार केला तर बघा 6×4 = 24 आणि 6×3=18, 6×4 = 24 आणि 6×3=18 म्हणजेच आपलं उत्तर येतं आहे 4/3. ठीक आहे. वरचं जरी असं केलं तरी चालतंय, पण ही खूप सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्हाला समजून सांगितली. आता ही पण सोपी पद्धत आहे, पण हे लिहायचं कसं परत मग कन्फ्यूज होतात मुलं. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. चला आता आपण प्रश्न 4था पाहूया. प्रश्न 4 बघा. मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा. क्रिकेटचे खेळाडू जे आहेत त्यांचं गुणोत्तर कशाशी लिहायचं, एकूण खेळाडूंशी लिहायचे. प्रश्न वाचताना नीट वाचा. बघा क्रिकेटचे खेळाडू किती आहेत, क्रिकेटचे खेळाडू आपले आहेत 30. बरोबर 30. खो खोचे खेळाडू आहेत 20. मग एकूण खेळाडू किती आहेत, एकूण खेळाडू म्हणजेच किती, ह्या दोघांची बेरीज किती येते रे, तर बघा 30 आणि 20 50. हे झाले आपले एकूण खेळाडू. आता आपल्याला गुणोत्तर कशाचं काय सांगितले, क्रिकेटचे खेळाडू आणि एकूण खेळाडू जे आहेत, एकूण खेळाडू त्यांचं गुणोत्तर काढायचं. मग आपण लिहू शकतो बघा, इथे लिहू शकतो बघा क्रिकेटचे
क्रिकेटचे खेळाडू आणि त्याचं गुणोत्तर कसं सांगितले एकूण खेळाडूंशी आणि एकूण खेळाडू लिहा. आता क्रिकेटचे खेळाडू किती आहेत 30 आहेत आणि एकूण खेळाडू आहेत 50. बघा अंशाचा 1 0 छेदाचा 1 0 गेला उरले किती 3/5. सोप्पं आहे की नाही अवघड आहे का नाही. चला आता आपण प्रश्न 5वा पाहूया. प्रश्न 5वा बघा स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे व 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर काढा. आता लाल रिबीन कितीची आहे किती सेंटीमीटरची आहे लाल रिबीन बरोबर 80 सेंटीमीटर आहे बघा आणि निळी रिबीन जी आहे ती आहे निळी रिबीन ती आहे आपली 2.20 मीटर आहे. काय 2.20 मीटर. आता बघा इथं सेंटीमीटर आहे इथं मीटर आहे समान आहेत का ह्यांचं नाही तर आपल्याला काय करावं लागेल बघा मीटरचं सेंटीमीटरमध्ये करून घ्यावं लागेल. म्हणजे 2.20 म्हणजेच 1 मीटर म्हणजेच किती रे तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हो की नाही. चला म्हणजे 1 मीटर 100 सेंटीमीटर म्हणजे 2 बघा इथे पॉईंट नंतर 2.20 आहे म्हणजे 2 आहे इथे 2 जे आहे म्हणजे 200 मीटर वरचे जे आहे 2 मीटर ते काय आहेत 200 मीटर आणि हे खाली किती आहेत 20 मीटर किती आहेत 20 मीटर. ठीक आहे म्हणजेच आपले बघा ह्या दोघांची बेरीज केली तर 220 मीटर होतात टोटल. किती होतात 220 मीटर होतात. मग आपल्याला काय काढायला लावले बघा तर लाल रिबीनच्या लांबीचे पहिल्यांदा लाल रिबीन आहे म्हणून लिहा लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी म्हणजे निळी रिबीन. बघा लाल रिबीन किती आता लाल रिबीन आहे आपली 80 सेंटीमीटर 80 आणि निळी रिबीन काय आता ही निळी रिबीन ही धरायची नाही कारण की याचं मीटरचं सेंटीमीटर इथं सेंटीमीटर लिहायचं राहिलं बघा सेंटीमीटर. ठीक आहे काय करायचं सेंटीमीटर इथं पण सेंटीमीटरच लिहायचं होतं. ठीक आहे सेंटीमीटर. ठीक आहे म्हणजे 220 सेंटीमीटर आहे ती आपल्याला काय करावं लागलं तर खाली लिहा 220 सेंटीमीटर. शून्याला 0 गेला 8 वरती राहिले बघा खाली राहिले 22. बघा एकक स्थानी इथे 8 आहे तर 2 आहे म्हणजे 2 भाग जाऊ शकतो. बघा बेचोक 8 बेक बे इथे करून पहा ना 22 बघा 22ला जर आपण 2 भाग दिला बेक बे 0 वरतून घेतला 2 परत बेक बे आला की नाही इथे 11. कळलं का कसा आला 11 म्हणून लिहा 4/11 हे आपलं काय उत्तर आहे. लाल रिबीनच्या निळ्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर आहे 4/11. चला आता प्रश्न 6वा पाहूया शेवटचा. बघा प्रश्न 6वा लास्टचा आपला शेवटचा. शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. किती आहे 6 वर्षांनी लहान आहे तर खालील गुणोत्तर काढा. पहिल्यांदा आपण हे सोडून घेऊया मग खालचे प्रश्न सोडू. बघा शुभमचे आजचे वय किती दिले त्यांनी शुभमचे आजचे वय किती आहे 12 वर्ष. ठीक आहे आता शुभमच्या वडिलांचे आजचे वय किती आहे शुभमच्या वडिलांचे आजचे वय आहे 42 वर्ष. ठीक आहे तर बघा पुढे दिले अजून शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा जी शुभमची आई आहे ती वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. मग बघा शुभमच्या आईचे आजचे वय काढण्यासाठी काय करावं लागेल आजचे वय काढण्यासाठी काय करावं लागेल शुभमची आई काय आहे
वडिलांच्या वयाच्या 6 वर्षांनी लहान आहे. वडिलांचं वय किती आहे 42 वजा 6 वर्षांनी लहान आहे म्हणून वजा. बघा 42 मधनं 6 गेले उरले किती 36. बघा म्हणजे हे ती आईचं वय झालं आजचं, हे आजचं झालं आईचं वय. चला आता प्रश्न सोडवायला सुरुवात करू. बघा शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर. बघा शुभमच्या आजचे वय मिळाले, आईचं पण आजचं वय मिळालं आपल्याला, म्हणून लिहू शकता. बघा पहिला इथं अंक टाका पहिला, कारण की पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ना म्हणून पहिला अंक टाकला. ठीक आहे, आता लिहा शुभमचे आजचे वय. शुभमचे आजचे वय छेद कुणाचं आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर. म्हणून लिहा आईचे आजचे वय. आईचे आजचे वय बरोबर. शुभमचे आजचे वय किती तर 12 वर्ष छेद आईचे आजचे वय किती तर 36 वर्ष. तर आपण बघा काढू शकतो 12च्या पाड्यामध्ये बघा 12 पण आहे आणि 36 पण आहे. 12 × 12 12 त्रिक 36 म्हणून लिहा असं पण लिहू शकतो. 12ला भागा 12नेच, 12ला काय घाला 12ने आणि ह्या 36ला भागा 12ने. बघा 12 × 12 12 त्रिक 36 म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला 1/3. बघा आता दुसरं काढू. शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे शुभमच्या आईच्या आजचे वय जे आहे जे 36 आहे ते वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर. आता 36 छेद काय करावं लागेल 42, कारण वडिलांचं आजचं वय काय आहे 42 वर्ष आहे. चला लिहू. बघा काय सांगितलं दुसरा प्रश्न. शुभमच्या आईच्या आजचे वय छेद शुभमच्या वडिलांच्या आजचे वय. शुभमच्या आईच्या आजचे वय किती 36 छेद शुभमच्या वडिलांच्या आजचे वय किती आहे तर 42 आहे. तर बघा 42 आणि 36 आणि 42 बघा 6च्या पाड्यामध्ये 6 6 36 6 7 42 म्हणून लिहा 36 भागिले 6 आणि 42 भागिले 6 जर केलं तर बघा 6 6 36 आणि 6 7 42 म्हणजे 6/6 7 हे उत्तर आपल्याला भेटतं. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढूया. बघा बघा तिसरा प्रश्न होता जेव्हा शुभमचे वय 10 वर्ष होते, काय ती 10 वर्ष होते, तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर. बघा आता शुभमचे वय 10 वर्ष होते, आत्ताचं वय किती आहे 12 वर्ष आहे, म्हणजेच तो किती आहे 2 वर्षांनी मागे गेलेला आहे बरोबर की नाही. 2 वर्षांनी तो स्वतः मागे गेला म्हणजे आई पण 2 वर्षांनी त्यापेक्षा लहान झाली असेल हो की नाही. म्हणजेच आता आई 36 आहे बरोबर. शुभम झाला 12 वर्ष, 12 होता तो 10 झाला, तर 36चे परत अजून 2 वर्ष कमी केले. बघा किती झाले 34 हो की नाही. मग आपण लिहू शकतो बघा इथे लिहून घेऊ शकतो. बघा शुभमचे काय शुभमचे वय 10 वर्ष काय होते शुभमचे वय 10 वर्ष. मग आईचे वय किती असेल मग त्यावेळेस आईचे वय म्हणजेच आपल्याला बघा 36 वजा 2 बरोबर 34 हे आईचं वय निघणार आता आपलं. ठीक आहे, आता काय काढायचं शुभमचे वय आणि आता काय काढायचं आपल्याला शुभमचे वय आणि त्याच्या आईच्या वयाशी गुणोत्तर काढायचं आहे. मग लिहा शुभमचे वय छेद आईचे वय. आईचे वय शुभमचे वय 10 वर्ष आईचे वय 34 वर्ष. बघा आपल्याला बघा इथे 0 एकक स्थानी इथे 4 एकक स्थानी 2ने भाग जाऊ शकतो. बघा जर 2ने भाग दिला बघा 10 भागिले 2 छेद 34 भागिले 2 ह्यांची आता भागाकार करू आपण. बघा तुम्हाला एक तर प्रॉपर दाखवते. बघा 10ला 2ने भागलं 2 पंचे 10 आपल्याला बघा उत्तर 5 आलं. आणि जर आपण 34ला भागलं 34ला जर 2ने भागलं 2 1 2 3तनं 2 गेला 1 वरतून घेतला 4 2 7 14 म्हणजेच आपलं उत्तर येतं 17. म्हणजेच आपण लिहू शकतो 2 पंचे 10 म्हणजे 5 आणि बघा 2ने भागलं तर उत्तर तर 17 म्हणजे 5/17 हे आपलं उत्तर आलं. चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा म्हणजे आपला व्हिडिओ काय होईल त्यांना पण आवडेल बघायला सुद्धा. ठीक आहे, आवडल्यास नक्कीच लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.